ह्याचा अर्थ आपण असा काढायचा का, की मुंबईतनं जसा जसा मराठी टक्का निघत चाललाय, जसा जसा मराठी टक्का बाहेर होत चाललाय, तसा तसा हिंदू टक्का पण कमी होत चाललाय. म्हणजे आणि तेवढ्याच रेटने मुस्लिम टक्का वाढत चाललाय 7.52%. म्हणजे मुंबईचं फक्त मराठीत्वच कमी होत नाही. मुंबईतलं मराठीत्व जसं जसं कमी होतंय, तसं तसं मुंबईचं हिंदुत्व पण कमी होतंय. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर लक्षात आलंच असेल हा व्हिडिओ कशाबद्दल आहे आणि काय मी याच्यात सांगणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मला हा डेटा सापडला. त्यामुळे ह्याचे जे काही रिझल्ट्स आहेत ते खूपच इंटरेस्टिंग आणि मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर केले पाहिजेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. त्या डेटाचा सोर्स जेमिनी आहे. जेमिनी जे AI ॲप आहे Googleचं ते. त्याला मी काही क्वेश्चन्स विचारले की या वर्षी पॉप्युलेशन किती होती, या धर्माची पॉप्युलेशन किती होती, त्या धर्माची पॉप्युलेशन किती होती आणि त्याने जे काही मला डेटा दिला त्याच्यावरनं हा एक पूर्ण ह्याचा एक कन्क्लुजन काढण्याचा मी प्रयत्न केलाय. डेटा सोर्स फार ऑथेंटिक जरी नसला तरी जे काही रिझल्ट्स आले मला असं वाटतं ते इम्पॉर्टंट आहेत आणि तुमच्याशी शेअर केले पाहिजेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेली पॉप्युलेशन आहे मुंबईची. मुंबईमध्ये मी जेमिनीला सहज विचारलं की 1961, 2001, 2011ची मुंबईमधली हिंदू, मुस्लिम, मराठी ही पॉप्युलेशन किती आहे ते, टोटल पॉप्युलेशन किती आहे ते, त्याच्यानुसार हे आकडे तुम्ही बघू शकता. हिंदूंची पॉप्युलेशन 1961ला किती होती, मुस्लिमांची किती होती, मराठीची किती होती आणि एक टोटल पॉप्युलेशन मुंबईची सगळ्या सगळ्या भाषिकांची, धर्मियांची मिळून किती होती. तर यामध्ये हे रिझल्ट्स त्याने दिले. ॲक्च्युली ChatGPTला पण मी रिझल्ट्स विचारले. ChatGPT आणि जेमिनीचे आकडे मी टॅली केले. दोघांचे आकडे थोडेफार सिमिलर होते. पण मला वाटलं की जेमिनीचे आकडे जास्त बेटर आहेत. त्यामुळे मी ते आकडे इथे घेतले. तर ही पॉप्युलेशन जी काही मिळाली तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्याच्यानंतर मी जस्ट बघितलं की ग्रोथ कोणाची जास्त आहे. 1961 पासून 2001 पर्यंत, 2001 ते 2011 पर्यंत. तर 1961 ते 2001 पर्यंत जर ग्रोथ बघितली तर हिंदूंची 181.06% आहे. मुस्लिमांची 307.95% आहे. मराठी भाषा म्हणजे मराठी भाषा बोलणारी लोक ज्याच्यामध्ये सगळे धर्मीय मिक्स आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये 136.60% हे टोटल पॉप्युलेशन 188.49% वाढलं. 2011 मध्ये म्हणजे 2001 ते 2011 या 10 वर्षामध्ये हिंदू पॉप्युलेशन 1.80%, मुस्लिम पॉप्युलेशन 15.53%, मराठी पॉप्युलेशन 4.92% आणि टोटल पॉप्युलेशन जे वाढलंय ते 3.87% वाढलंय. आता इथपर्यंत सगळं ठीक होतं. इथे या डेटामध्ये पण आपल्याला कळतं की सगळ्यात जास्त ग्रोथ ही मुस्लिम पॉप्युलेशनचीच झाली आहे मुंबईमध्ये. आता इथे ह्या चार्टमध्ये पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन ग्रेटर मुंबई आहे. म्हणजे त्या त्या वर्षी किती पर्सेंट पॉप्युलेशन होती. म्हणजे आता बघितलं तर इथे हिंदूंची पॉप्युलेशन 69.11 दाखवते 1961ला. ती 1.78% कमी होऊन 2001ला 67.33 झाली. त्याच्यानंतर परत 1.34% कमी होऊन 65.99 झाली. आणि 1961 ते 2011 पर्यंत बघितलं तर 3.12%चा ड्रॉप आहे हिंदू पॉप्युलेशनमध्ये. आता हेच मुस्लिम पॉप्युलेशन बद्दल बघितलं तर मुस्लिम पॉप्युलेशन 1961 मध्ये 13.13 होती, त्याच्यानंतर 18.56, त्याच्यानंतर 20.65. त्याच्यात बघितलं तर 1961 ते 2001 मध्ये 5.44% ग्रोथ आहे. त्यानंतर 2.08% ग्रोथ आहे आणि ऑल ओव्हर जर बघितलं 61 ते 2011 पर्यंत 7.52% ग्रोथ दाखवते. मराठी पॉप्युलेशन बद्दल बघितलं तर इथे खूप मोठा ड्रॉप दिसतो आपल्याला 1961 ते 2001च्या आकड्यामध्ये. इथे 7.8% जवळजवळ ड्रॉप आहे. त्याच्यानंतर 0.35% वाढ आहे. म्हणजे 0.35% मराठी पॉप्युलेशन वाढली असं दिसते 2001 ते 2011 मध्ये ऑल ओव्हर मुंबईमध्ये. पण तुम्ही 1961 ते 2011 मध्ये बघितलं तर 7.34%चा ड्रॉप आहे मराठी पॉप्युलेशनमध्ये. आता मजा बघायची झाली तर मुस्लिम पॉप्युलेशन आणि मराठी पॉप्युलेशनचा आपण 1961 ते 2011 या 50 वर्षाचं जर कंपॅरिझन केलं तर इथे असं दिसून येतंय की मुस्लिम पॉप्युलेशन 7.52% वाढली आणि त्याच वेळेला मराठी पॉप्युलेशन 7.34% कमी झाली. ह्याचा अर्थ आपण असा काढायचा का की मुंबईतनं जसा जसा मराठी टक्का निघत चाललाय, जसा जसा मराठी टक्का बाहेर होत चाललाय, तसा तसा हिंदू टक्का पण कमी होत चाललाय. म्हणजे आणि तेवढ्याच रेटने मुस्लिम टक्का वाढत चाललाय 7.52%. म्हणजे मुंबईचं फक्त मराठीत्वच कमी होत नाही. मुंबईतलं मराठीत्व जसं जसं कमी होतंय तसं तसं मुंबईचं हिंदुत्व पण कमी होतंय. असा अर्थ ह्या सगळ्या डेटावरनं काढायचा का असा माझ्या डोक्यात एक विचार आला. हा अर्थ असा काढायचा की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर डिपेंड आहे.
मी जस्ट हा डेटा देतो, ह्याच्यातनं मला काही कन्क्लुजन काढून दाखवायचं नाही. हिंदू पॉप्युलेशन 1961 ते 2018 मध्ये जवळजवळ 3.12% कमी झाली. जो मराठी टक्का कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जो 7.34 आहे मुंबई सोडून बाहेर गेला, त्याच्यातले मेजर मराठी भाषिक जे आहेत ते हिंदूच असणार आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मराठी भाषिक हे जास्तीत जास्त हिंदूच आहेत, त्यातले बराचसा पर्सेंटेज हिंदू आहेत. इतर धार्मिक पण आहेत, पण हा टक्का बाहेर गेल्यामुळे हिंदुत्व पण कमी होत आहे मुंबईचं, असं ह्या डेटामधनं आपण कन्क्लुजन काढावं किंवा कसं. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.